संयम पाळा हे शाळा, संयम पाळा हे शाळा. नारा मध्ये यांच्या मागे तुम्ही त्यांच्या मागे झाला. त्याद्वारे मी गंभीरपणे शपथ घेतो की या देशाचा युवक या नात्याने सामंजस्यपणे मी स्वतःचे व देशाचे हित कोणतीही कृती करण्यापूर्वी मी विचार व चिंतन मनन करेन. माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे हे जाणून घेण्याचे अभिवचन देतो. या वचनाशी मी एकनिष्ठ राहीन आणि हेच चैतन्य माझ्या मित्र मैत्रिणींमध्ये पसरवून सुरक्षित चिंतामुक्त आणि जागृत राहून या देशाचा जागतिक नागरिक म्हणून जगेल. मी श्रीकांत संतोष भोई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रामीण रुग्णालय पाचोरा, ICTC विभागातून बोलतोय. आज जागतिक एड्स दिन व सप्ताहानिमित्त आपण ग्रामीण रुग्णालय पाचोरा व गोसे हायस्कूल पाचोरा यांच्या तसेच नेहरू युवा फाउंडेशन, डॉक्टर DY पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीचं आयोजन केलं. HIV एड्स जनजागृती कार्यक्रम आपण दरवर्षी राबवत असतो. HIV म्हणजे काय, HIV ह्युमन इम्युनो व्हायरस, एड्स म्हणजे काय, ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, हे जे आता याची बरीचशी जनजागृती करण्यात आलेली आहे. आणि या जनजागृतीचा परिणाम म्हणून ज्या एक 15 वर्षापूर्वी जे आकडेवारी होती, जे पॉझिटिव्हिटी होती, तो रेट आता खालवून आता खूप कमी प्रमाणावर HIV बाधित रुग्णसंख्या आढळते. आणि हेच आपल्याला HIVचा शून्य गाठायचा आहे. या उद्देशाने नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, तसेच महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम, जनजागृती मोहीम राबवत असतो. HIV सह जगणाऱ्या व्यक्तींशी भेदभाव करता येत नाही तसा कायदा 2017 हा अस्तित्वात आलेला आहे. त्या कायद्यानुसार जर अशा कुठल्याही HIV बाधित व्यक्तीशी भेदभाव झाला तर त्याला
तो शिक्षेस पात्र असू शकतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीने आपलं स्वतःचं HIV स्टेटस हे जाणून घ्यायला पाहिजे. प्रत्येक सरकारी दवाखान्यांमध्ये ICTC दिशा केंद्र उपलब्ध आहेत. तिथे जाऊन त्यांचं मोफत समुपदेशन, मोफत तपासणी, मोफत औषध उपचार हे सगळं विनामूल्य उपलब्ध असतात आणि प्रत्येकाने आपली स्वतःची HIV चाचणी करून घ्यावी असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो. आपल्या ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील ICTC समुपदेशक आपल्याला त्याबद्दल बरेचसं मार्गदर्शन करतील. माझं नाव लता चव्हाण, मी ICTC काउन्सिलर. आपल्याकडे पूर्वीपेक्षा आता HIV चं प्रमाण खूप कमी प्रमाणात झालेलं आहे.